प्रकरणातलं आणखीन एक अपडेट, एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलाय. आरोपी सुदर्शन गुलेच्या मोबाईलमधील व्हिडिओ सीआयडीने ताब्यात घेतलाय. पोलिसांना आरोपींच्या गाडीत 2 मोबाईल आढळलेत. सुदर्शन गुलेसह दुसऱ्या आरोपीचा मोबाईल यामध्ये सापडला असून आरोपीच्या मोबाईलवरून हत्येवेळी वरिष्ठ नेत्याला कॉल गेल्याचं समोर आलंय. मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागल्याचं कळतंय. त्या गाडीमधून 2 मोबाईल सापडलेले आहेत. त्यांचे CDR सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती, ते मोबाईलमधले संतोष अण्णा देशमुखला कशा पद्धतीने मारलंय त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे. अशी मला जी माहिती आम्हाला भेटती आहे ती मला ही आत्ताच कळालं आहे. वाल्मिक कराड जे आहेत, जे धनंजय मुंडे म्हणतात ते त्यांचे निकटवर्ती आहेत आणि एकीकडे म्हणतात फाशीवर चढवायचं. आज 18-19 दिवस झाले एवढे लोक उतरतात. ते ह्याच्यामधल्या 2 गोष्टी एक अजून आहे की एक तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अजून अटक झाली नाही, हायकोर्टामध्ये त्यांची जामीन फेटाळली आहे. आणि दुसरी गोष्ट 302 मध्ये ह्यांना कट कारस्थान जे काही रेकॉर्ड सापडलं तू खंडणीमुळेच हा गुन्हा झालेला आहे. 302 हे कनेक्शन डायरेक्ट आहे आणि मोबाईलच्या CDR वरती तुमच्या लक्षात येईल. 302 मध्ये कट कारस्थानमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ओतीभोवती ज्या दिवशीमध्ये CDR निघाले की सगळेच लोक ह्याच्या आणि खूपशे नाव येतील ह्याच्यामध्ये, ज्यांनी फोन केले खूपशे नाव आहेत.